सलामीचे फलंदाज निर्माण डेव्हलपर्स आपले सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 12वा खेळाडूही पाठवा, विनंती असेल. उरुळी कांचन 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अमोल तांबे आणि सागर चौधरी ही सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतो कोण गोलंदाज असेल. पॉवर प्लेचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. खरं तर चला वेळ वाचवा, वेळ खूप महत्वाची आहे. खरं तर आयुष्यात ही वेळ कोणासाठी थांबले नाही आणि ती थांबणारही नाही. जशी वेळ बदलेल तसं आपल्या सगळ्यांना बदलावं लागेल आणि त्या वेळेसोबत चालावं लागणार आहे. चला सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो विजय आटोळे आपण पाहतो. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन सज्ज होईल. इथं आपण वेळेविषयी चर्चा करत होतो. खरं तर वेळ कोणासाठी थांबत नाही, त्या वेळेसोबत आपल्याला चालावं लागतं. खरं तर वेळ म्हणजे आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. श्रीमंत लोक पैशाला तर गरीब लोक श्रीमंत लोक वेळेला तर गरीब लोक पैशाला महत्व देतात. एक वेळेस गेलेला पैसा परत मिळेल, परंतु गेलेली वेळ आयुष्यात पुन्हा मिळणार नाही. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. खरं तर इथे निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती जर आपण बघितलं तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या क्रमांकाचं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वायडेस्ट लॉंग ऑफ शतरक्षक होतं खरं तर समोर. पाहतो आपण एक धाव जी सहज रित्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि एक धावेच्या साह्याने धावफलक मात्र पुढे 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानाच्या आतमध्ये विणलं गेलंय. 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवरती पाहतोय. खरं तर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आहे तर दुसरा लॉंग ऑन मध्ये उभं करून ठेवलाय. सलगच्या 3 विकेटसाठी पारितोषिक आहे. पिंटू शेट लोखंडे यांच्याकडून 555 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी आहे. पहा दिवसभरामध्ये कुठल्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक जर घेतली तर त्या खेळाडूसाठी या सामन्यासाठी जो खेळाडू या सामन्यात विकेट हॅट्रिक घेईल त्याला पिंटू शेट लोखंडे यांच्याकडून 555 रुपयांचं रोख स्वरूपात पारितोषिक दिलं जाईल. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतो पहिल्या षटकात मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलकावरती जर बघितलं गेलं तर 4 धावा ज्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगली मॅच खरं तर आपल्याला इथे पाहायचं. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. या आधीचे 2 सामने आपण पाहिले. खरं तर जिथे 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असताना आपण पाहिलं काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यवत संघाला सामना सोडून द्यावा लागला. खरं तर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि तिथे 2 धाव्यांनी तो सामना खरं तर आपण पाहिलं यवत संघाला तिथे पराभूत व्हावं लागलं. परंतु ज्यावेळेस एक षटकार तिथे आला होता
पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यावेळेस असं वाटलं होतं की हा सामना तिथून पुढे सहज जिंकला जाईल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये परिस्थिती कधी बदलेल आपण सांगू शकत नाही, कारण सातत्यानं परिस्थिती बदलवणारा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणांना परिस्थिती क्रिकेटच्या मैदानाच्या आतमधली बदलत असते. इथे पहिलं षटक आपण पाहिलं, धावफलकावरती 4 धावा आहेत, कुठलाही फलंदाज बाद नाही, म्हणजे एक चांगली परिस्थिती आहे, परंतु आता परिस्थिती बिघडायला देखील वेळ लागत नाही. खरं तर आपण पाहतो षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज तन्वीर शेख गोलंदाजी साठी तयार होईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन तो सज्ज होणार आहे. जमिनी समांतर हा फटका आहे, डीप ॲस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती होता, डीप लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अलॉंग दी कार्पेट होता, जमिनी समांतर हा फटका होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहे. परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा आहे आणि परिस्थिती माणसाला घडवत सुद्धा आहे. माणूस स्वतः परिस्थिती बनवतो आणि स्वतःच ती परिस्थिती बिघडत असतो. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा, खेळाडू परिस्थिती बनवतात सुद्धा आणि ती परिस्थिती स्वतःच बिघडवतात. ज्यावेळेस वाटलं होतं मयूर दोरगेने एक षटकार खेळला, तिथे चांगली परिस्थिती त्यानं बनवली होती आणि पुढे काही निर्धाव चेंडूने त्याची ती परिस्थिती देखील त्यानेच बिघडवली, म्हणजे तो सामना तिथे खरं तर हातातून सोडून द्यावा लागला. म्हणजे असे अनेक सामने आपण पाहिलेले आहे. कुठेतरी आपण पाहतो जवळ येऊन तुमच्या हातातून सामने निष्ठत असतात. द ग्लोरियस गेम ऑफ एंट्रन्स आपण म्हणतो. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, अनिश्चितीने भरला एक विस्मयकारक खेळ म्हणून या क्रिकेटकडे आपण सातत्यानं पाहतो. बराचसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न होता, 3 स्टंप सोडून दिले होते. आपण पाहतो तिथे एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळाली गेली आणि 1 धावेच्या संख्येने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 8 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आज जिंकण्याचं आज तर खरं अर्थानं आपण पाहतो जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलं येणं असं नसतं, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे तुमचं जिंकणं असतं. उंच आकाशात चेंडू आहे, क्षेत्ररक्षक उलट्या पावलाने येत होता, तिथे मात्र झेल होऊ शकला नाही. सर्कल मध्ये होता, क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये उभा करून ठेवला होता, तिथे बराच उंच चेंडू होता, संधी होती आज खरं तर झेल घेण्यासाठी, परंतु झेल मात्र तिथे होऊ शकला नाही. तिथे मिळाल्या पुन्हा 2 धावा, 2 धाव्यांच्या संख्येने धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर इथे स्वतःचं अस्तित्व हे स्वतःला निर्माण करावं लागतं आणि ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना बरेच मोठे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. आणि जर खरं तर आपण पाहतो स्वतःच्या अस्तित्वाला जर कोणी आग लावण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा नव्याने स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. इथे एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि चौकाराच्या संख्येने धावफलक नक्कीच पुढे 14 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. पुढे एकदा क्रॉस दी बॅट, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, मिड विकेटला चेंडू पोहोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 रन.
दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा 9च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात. या षटकामध्ये आल्या 14 धावा. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही. तर पाहायचे आता पॉवर प्लेची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली जातील. षटक क्रमांक 3 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे आणि पाहायचं ते षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येणार आहे. ज्या विजय आठवडेनं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं होतं त्याला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी आणले गोलंदाजीसाठी. कशा प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. षटक क्रमांक 3 विजय आठवडे आपण पाहतो गोलंदाजीसाठी तयार होईल. कारण आतापर्यंत कुठेतरी मी म्हणेल रोखलं होतं, परंतु या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक ठरलं. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 20 झाल्या. खरं तर 2 धावा आल्या इथे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा इथे मिळाल्या. 2 धाव्याच्या सायखेडं 20 धावा आपण पाहतो धावफलकावरती पूर्ण होतील. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेतल्या जात आहेत. कुठेतरी एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तो निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन खतर गावचा संघ आहे. अनेक दिवस याच मैदानावरती सराव करणारे सगळे खेळाडू आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पुढे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहायचं तिथे डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये झालं. 1 धावेच्या सेकंड आपण पाहतो. धावफलक मात्र पुढे जाईल. 22 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो इथे पूर्ण होत आहेत. खरं आपण पाहतो यशस्वी होण्यासाठी आज प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करणार आहे. Success is state of mind. If want be success, start thinking yourself as a success. आपण जर यशस्वी म्हणून स्वतःचा विचार करायला सुरुवात केली ना तर मग यशस्वी होणे आपल्या मनाची पहिली पायरी असते. आज यशस्वी होण्यासाठीच आणि जिंकण्यासाठीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बराच मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विजय आठवडे आपण पाहतो षटक 3ऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहे. अलॉंग दी कार्पेट पुढे एकदा जमिनी समांतर कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. एक सिंगल तिथे घेतली जाईल. एक सिंगलच्या सायकलनं खरं तर आपण पाहतो कुठेतरी धावा वेचण्याचं काम सुरू आहे. एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. कुठेही खतर आपण पाहिलं आतापर्यंत तसं मोठा फटका म्हणजे षटकार तरी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही फलंदाजाला खेळू दिला नाही. खेळपट्टीचा पूर्ण अंदाज असणारे दोनही फलंदाज खेळपट्टीवरती आहे. पाय ते स्विच हिट करायचा होता. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय त्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. खरं तर तो चेंडू आपण पाहिलं बॅटवरती आला नाही. तो पायाचा वेध खरं तर चेंडूने घेतला. लेग बाईकच्या स्वरूपात आपण पाहतो तिथे 1 धाव घेतली गेली आणि 1 धावेच्या संख्येने धावफलकावरती वाढ होईल. 25 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 षटकांचा खेळ संपतो. धावफलकावरती 25 धावा. कुठलाही फलंदाज बाद नसताना एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळेल. कधी स्विच हिटचा फटका खेळणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बराचसा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तुम्ही पहा लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही बाजारात जा लेदर क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक मागा ते तुम्हाला मिळेल. परंतु टेनिस क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक तरी अजून कुठे मिळणार नाही. परंतु जरी टेनिस क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक नसलं ना तरी आमच्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी सगळे फटके शोधून काढलेले आहेत. 360 डिग्री रिव्हर्स स्वीपचे फटके असे अनेक वेगवेगळे फटके आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये आहेत. म्हणजे आज अलीकडे टेनिस क्रिकेट देखील बऱ्याच मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेला आहे. 7 समुद्रापल्लीकडे पोहोचलेले टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटला आलेले सोन्याचे दिवस आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनेक खेळाडू खरं तर या टेनिस क्रिकेटकडे एक व्यावसायिक क्रिकेट म्हणून वळलेले आहेत. षटक क्रमांक सुरू होईल आता 4थ्या क्रमांकासाठी. 4थ्या षटकासाठी आपण पाहतो किरण साळेकर. तो आशेचा किरण पुन्हा एकदा आलाय. खरं तर कुठेतरी विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असणारा माळेगाव क्रिकेट क्लब आहे. पाहायचे आता इथे किरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होईल.
एका बाजूने अमोल तांबे तर दुसऱ्या बाजूने सागर चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एक चांगली फलंदाजी करत आहे. सागर ऑन स्ट्राईक होता. खरं तर आपण पाहिलं एक धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये कधी लाटेत पुढे तर कधी मागे व्हायचं असतं. अरे प्रत्येक वेळीच का जिंकायचं, कधी कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. खाली राहिलेला चेंडू होता, बराचसा खाली राहिला, इथे फलंदाजाला समजू शकला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येईन. कुठेतरी झकडून ठेवलं मी म्हणेल फलंदाजांना. चौथं षटक सुरू झालंय. अजून एकही षटकार मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला चौकार आले, परंतु षटकार मात्र अजूनपर्यंत आला नाही. इथे येईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. अमोल तांब्याचा तडाखा होता. खडी षटकार. थँक्यू. ज्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतो तो फटका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला. इथे षटकाराची मोहर उमटली गेली आणि धावफलक देखील आपण पाहतो वेगानं पुढे गेला. 32 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरं तर ताकद तिथेच दाखवायची जिथे आपल्या सामर्थ्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले जातील. तुमची ताकद खरं तर कुठे आणि कशी वायाला घालवायची नाही. वेळ आल्यानंतरच आपली ताकद दाखवायची असते. इथे कदाचित ती वेळ आली होती. इथे षटकार जुना चेंडू जुना चेंडू नाही सर. या षटकारानं धावफलकावरती 32 धावा आपण पाहतो. मी सांगितलं ताकद तिथेच दाखवायची आणि केव्हा दाखवायची ज्यावेळेस आपल्या सामर्थ्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले जातील ना, त्यानंतरच तुम्ही ताकद दाखवायची असते. इथे दाखवली अमोल तांबेनं ताकद. चेंडू दिला सीमारेषेच्या बाहेर फेकून षटकार आणि ज्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे ना, तो फटका त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. एक ताबडतोब षटकारानं आपण पाहतो धावफलकावरती देखील वाढ होईल. 32 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. पुन्हा एक लागोपाठचा दुसरा षटकार डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. अमोल तांबेचा तडाखा होता षटकार. थँक्यू. तिथे धावफलकावरती षटकारानं वाढ होईल. जाऊन पोहोचेल पुढे. 38 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. मंजिल भी जीत है, रास्ते भी जीत है, देख कल क्या होगा, हौसले भी जीत है. जिद्द खरं तर असणं खूप गरजेचं आहे. इथे जिद्द आणि चिकाटी क्रिकेटमध्ये असणं गरजेचं असेल आणि ती जिद्द नक्कीच. लागोपाठचा तिसरा षटकार. अमोल तांबे सेट ऑन दी फायर षटकार.
एक बाहुबली आणि ताकदवान षटकार अमोल तांबेच्या बॅटमधून हा सलगचा तिसरा षटकार होता. खर तर षटकार चौकारांची हॅट्रिक नसते पा, फक्त विकेट हॅट्रिक असते. इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी अली अन्सारी आणि कोण सौरभ दादा गायकवाड यांच्याकडून अमोल तांबेच्या इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 गगनभेदी षटकार अमोल तांबे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बराच वेळ झाला तो बराचसा शांत होता. चौकार त्याने 2 मैदानाच्या आतमध्ये खेळले, परंतु एक आक्रमक आणि तो खुकार फलंदाज आहे. तुम्ही त्याला जास्त वेळ तरी मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकत नाही. इथे पुन्हा परिस्थितीने न्यूटन कसा घेतला तुम्ही पाहिलं. कुठेतरी आपण पाहिलं धावा वेचण्याचं काम सुरू होतं. अमोल तांबेच्या बॅटमधून षटकार आले आणि आता तो धावा वेचत नाही, तर तो धावा आता खोऱ्यानं वडतोय. एक ताबडतोड फलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेली आहे. बराचसा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय. यष्टीरक्षकालाही समजला नाही इतका तो खाली राहिला आणि आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा येईल. एक धाव मात्र तिथे मिळाली आणि एक धावेच्या सायखेड आपण पाहतो. धावफलक 45 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. प्रचंड महागडे षटक ठरलं. आपण पाहिलं या षटकामध्ये 20 धावा खर्च करतो. ज्याच्याकडे आशेचा किरण म्हणून आम्ही पाहिलं होतं तो किरण साळेकर याच्यावरती प्रचंड मोठा आघात मी म्हणेल केला गेलाय. अंतिमचा आणि शेवटच्या षटकाला आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. त्या अंतिमचा आणि शेवटचं षटक कोण मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल पाहणं उचित ठरेल. चला वेळ वाचवा, टिंग मिटिंग करू नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. आधीच उशिरा सामना सुरू झालाय, त्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र येऊ नका. खरं तर एकत्र यायचं कारण एकच होतं. कुठेतरी आपण पाहिलं चौथं षटक प्रचंड महागडे ठरलं आणि कुठेतरी धावा रोखण्यासाठी आता तो विचार विनिमय करावा लागेल. विचारांची देवाणघेवाण एकत्र येऊन नक्की झाली आणि पायचे षटक क्रमांक 5 साठी चेंडू हातात दिला. आसिफ मुलानीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कशा प्रकारची गोलंदाजी आता 5व्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समोर पाहायचं आपण अमोल तांबेला आपण पाहतोय. अमोल तांबेनं 15 चेंडूचा सामना इथून पुढे अमोल तांबेनं जर या षटकामध्ये लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर अली अन्सारी आणि सौरभ दादा गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आला एक तर आलाय का ते देखील पाहणं गरजेचं असेल. उंची भरपूर होती, लांबी कमी पडली आणि झेल टिपला. खरं तर आपण पाहिलं डीप ॲस्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. अ 45 धावसंख्येवरती पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला. अमोल तांबेचा एक मोठा खेळ संपला. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रवीण गायकवाड आणि दुसऱ्या बाजूने सागर चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे तो डाव सावरेल. खरं तर एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत होता अमोल तांबे आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं सीमारेषेवरती त्याचा झेल टिपला आणि तो पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन संघाला मैदानाच्या आतमध्ये बसलाय. यावेळेस एक मोठा तडाखा होता. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. या चौकारानं धावफलकावरती वाढ होईल. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण होणार आहेत. संघर्ष आपण पाहतो, त्या संघर्षाच्या गाथा आपण अनेकांच्या ऐकलेल्या आहेत आणि संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. स्वतःला प्रयत्न करावा लागतो, स्वतःला संघर्ष करावा लागतो आणि यशस्वी होत असताना खरं तर आपण पाहतो तो संघर्ष खूप महत्वाचा असतो. आज तुम्ही जर संघर्ष केला नाही, आज जर तुम्ही कष्ट आणि प्रयत्न केले नाहीत तर तुम्ही यशस्वी होणार नाहीत. आता यशस्वी होण्याची एकच व्याख्या आहे संघर्ष. तर खरं तर तुमच्या जीवनाची व्याख्या काय? जीवन खूप छोटंसं आहे, एक छोटंसं आयुष्य आहे माणसाचं.
आणि या छोट्याशा आयुष्यात माणसाला खूप काही हवं असतं, परंतु जे पाहिजे ना तेच माणसाला मिळत नसतं. असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ मात्र रिकाम असतं. हवे हवे असणाऱ्या सगळ्याच गोष्टी माणसाला हव्या असतात, परंतु ज्या गोष्टी माणसाला मिळत नाहीत ना त्याच गोष्टी माणसाला हव्या असतात. म्हणून एक छोट्याशा आयुष्यामध्ये खरं तर जगत असताना भरभरून आनंद घ्या आणि आनंदात आपलं सोनेरी आयुष्य खर्च करा. मुख्य पंच आपण पाहतोय ते दंडित करतील, वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि एक अवंतर धावेबरोबर धावफलक मात्र पुढे जाणार आहे. 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मग तुमच्या जीवनाची व्याख्या काय? जन्माला येताना रडणं आणि मृत्यूनंतर रडवणं यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन असं म्हणतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणी चौकार. चौकाराच्या साह्यानं धावफलक मात्र पुढे 56 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. एक चांगला धावफलक आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय. इथे उरुळी कांचन खर तर घरचा संघ आहे. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उंच आकाशात होता चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे होता, टिपला जाईल आणि फलंदाज बाद. याच बरोबर एडिंगचा खेळ संपला. डेव्हिड थँक्यू थँक्यू थँक्यू. चला शतरक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचे. निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन संघाला विनंती असेल आता शतरक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचे. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. 56 बनवल्यात, 57 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे माळेगाव क्रिकेट क्लब संघाला. आणि चला तर शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये उरुळी कांचन संघ वेळ घेऊ नका, चला थोडस सहकार्य करा, आपली स्पर्धा आहे. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री खुशाल दादा गुरुजी यांच्या
दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर क्षेत्ररक्षण आपण पाहतो निर्माण डेव्हलपर्स उरुळी कांचन संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सजलं जाईल. दोन सलामीचे फलंदाज कोण आहेत? सागर आणि रामा ही सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पाठलाग करायचा आहे खरं तर आपण पाहिलं जिथे 56 बनवले होते 57 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामी जोडी आहे. 30 चेंडू आणि 57 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. जर आपण पाहिलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केलं. 14 मे इसवी सन 1657 साली पुरंदर किल्ल्यावरती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राला स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. 11 मार्च इसवी सन 1689 साली तुळापूर महाराष्ट्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा म्हणजे सदैव प्रजेचा मदत करणारा व दुःख वेचून घेणारा प्रजेच्या संरक्षणाचं पालन करणारा पालन पोषण करण्याची जबाबदारी आणि काळजी घेणारा म्हणजे छत्रपती. आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंचांचा इशाराही मैदानाच्या आतमधून येईल. सामन्याला सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज प्रवीण गायकवाड गोलंदाजीवरती आहे. बराचसा भरकटणारा चेंडू आपण पाहतो इथे मुख्य पंच दंडित करतील. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली आणि एक अवंतर धाबे बरोबर आपण पाहतोय ते डावाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. यावेळेस चेंडू आकाशात झेल टिपला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. बिग विकेट डाऊन. पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय आणि एक धावसंख्येवरती तो पहिला फलंदाज बाद. खरं तर पहिलं यश प्रवीण गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. कुठेतरी थोडासा संघ आता अडचणीत आलेला आहे. खरं तर आपलं जीवन म्हणजे त्या सुखदुःखांशी निगडीत आहे. आयुष्याची एक सुंदर व्याख्या आहे. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी चाललेली जीवाची ओढाताण म्हणजे तुमचं आयुष्य आहे. इथे अडचणी भरपूर आहेत. वाह काय फटका होता. एक देखणा उजवा पाय पुढे टाकत पाहिजे आपण मिड विकेटला चेंडू खेळून काढला. एक धाव तिथे मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात होता. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यापुढचा होणारा सामना असेल पद्मावती क्रिकेट क्लब वाझेवाडी संघाने एक टॉस करण्यासाठी चला आणि मयूर दादा शेलार केडगाव स्मॅशर चला संघनायक विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. वाह एक अफलातून स्ट्रोक एक फ्लाइटेड षटकार डीप लॉंग ऑन मध्ये. खरं तर जेव्हा कधी तुम्ही दुःखामध्ये असाल जेव्हा कधी तुम्ही अडचणीमध्ये असाल ना आयुष्यात खरं तर दुःख खूप प्रत्येकाला आहे. आणि जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. जाणीव होईल की आपल्याला जीवनात काहीच दुःख नाही. कारण जे छत्रपती संभाजी महाराजांनी कितीतरी दुःख सोसलं. अगदी 40 दिवस
जे अन्याय करत छत्रपती संभाजी महाराजांवरती झाले, म्हणजे त्यांच्या वाटेला दुःख आलं, मग आपल्याला एक एक छोट्याशा दुःखाने आपल्याला काहीच फरक पडणार नाही. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नक्कीच आपल्याला आठवणं गरजेचं आहे. जरी इथे धावफलकावरती आपण पाहिलं, पहिला फलंदाज जरी बाद झाला, तो देखील एक धावसंख्येवरती बाद झाला, परंतु तिथून पुढे सुद्धा तुम्ही एक उभारी मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता आणि ती उभारी नक्कीच घेतली. पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार वेळेचा आतमध्ये आला. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय तो सोडून दिला होता. मुख्य पंच दंडित करतील, फाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होईल आणि एक धावेच्या संख्येने आपण पाहतोय धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. 10 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. चला, पंच जे निर्णय देणार आहेत ते निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करायचे आहेत. चला, दोन्ही संघनायक आलेत का? केडगाव स्मॅशर, पद्मावती स्पोर्ट क्लब वाजेवाडी, दोन्ही संघनायकाला विनंती असेल टॉस करण्यासाठी या. दुसऱ्या फेरीतला तो पहिला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे, तर आजच्या दिवसातला तो चौथा सामना आहे. चला, त्या सामन्याचा नाणेफेक आपण मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी घेणार आहोत. अकरा धावा धावफलकावरती, एक गडी बाद. षटक क्रमांक आपण पाहतो अजूनही पहिल्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चला, आले दोन्ही संघनायक. मी विनंती करतो मान्यवरांना टॉस या ठिकाणी करायचा आहे. बॅकफुट वरती जात, इथे गॅप शोधला, डीप कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खडखडीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर एक धावसंख्येवरती पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला होता आणि तिथून पुढे आपण पाहतो डाबाची सूत्र मैदानाच्या आतमध्ये हातात घेतली खरं तर सागरनं, आणि दुसऱ्या बाजून आपण पाहतो रामा सोळे. एक चांगली फलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 11 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. षटक क्रमांक 2 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो सागर खैरनाथ गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे. अक्रॉस दी बॅट उसळी घेणारा चेंडू एक टप्पा घेत पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. एक चौकार आपण पाहतोय ते आला आणि चौकाराच्या संख्येने धावफलकावरती देखील वाढ झाली. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो पूर्ण होत आहेत. 19 म्हटलं की 19 फेब्रुवारी 1630 आपल्याला आठवतो. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. सोन्याचा सोनेरी दिवस उगवला 19 फेब्रुवारी. शिवबाराजे जन्माला आले, गडवता शिवनेरी. सत्यात उतरलं स्वराज्याचं स्वप्न सोनेरी. वयवर्ष होतं 16, घेतली शपथ रायरेश्वरी. एकोणीस वरून धावफलक 4 न पुढे गेलाय. 23 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहे. टॉस जिंकला पद्मावती क्रिकेट क्लब वाजेवाडी संघानं. टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय त्यांचा आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं मयूरदादा शेलार केडगाव स्मॅशर संघाला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. 23 धावा आपण पाहतो धावफलकावरती. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट, स्क्वेअर लेग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
चौकारा पाठोपाठ आलेला तो खणखणी षटकार आपण पाहतो आणि षटकाराच्या सायकल धावफलक मात्र पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती होत आहेत. कुठेतरी विजयातलं अंतर आता कमी झालेलं आहे आणि ते विजयातलं अंतर कमी करण्यासाठी नक्कीच आपण पाहतो एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे परिस्थिती कशी असू परिस्थितीवरती मात करण्याची झुंजारवृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ती झुंजारवृत्ती खऱ्या अर्थानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. एकेरी दुहेरी धावा आणि त्याबरोबर षटकार चौकार हे मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तुम्हाला धावसंख्येत वाढ करून देणार आहेत. टप्पा पडल्यानंतर तसा चेंडू बराचसा बाहेर आला, थोडासा बॅकफुटवरती पॉइंटला चेंडू खेळायचा प्रयत्न इथे खरं तर फसला आणि याच बरोबर निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहतील 19 चेंडू आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 27 धाब्यांची गरज आहे मालेगाव क्रिकेट क्लब संघाला. अजूनही बघितलं ना तर सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये हरणार कोण आहे, तो चुका करणार आहे, तो या सामन्यात पराभूत होणार आहे. म्हणजे कुठेतरी चुकाही तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. तुम्ही फलंदाजी कशी करता, तुम्ही गोलंदाजी कशी करता, यापेक्षा तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करता याला क्रिकेटमध्ये फार महत्त्व असतं. तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ते सुद्धा अर्धा सामना जिंकू शकता. जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल, कुठल्याच फलंदाजाला तुम्ही संधी दिली नाही किंवा क्षेत्ररक्षणात कुठल्याही चुका जर केल्या नाहीत तर तुम्ही अर्धा सामना जिंकल्यासारखा. पाहायचं आपल्याला इथून पुढे अजून 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज अजून इथून पुढे आहे. चला वेळ वाचवा, एकत्र येऊ नका. खेळाडूंना एक सूचना असेल पहा, यानंतर पुन्हा अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि कुठेतरी आयोजकांचा एक प्रयत्न असतो पहा, कुठेतरी खेळाडूंना चांगले एक व्यासपीठ खरं तर आमच्या कुशालदादा कुंजीर अध्यक्ष शंभू प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यांनी खरं तर एक मोठा सोहळा इथे उभा केलेला आहे. क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा आहे. आपण पाहतोय जवळपास बऱ्याचशा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या उंचीवरती स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने आयोजकांनी केलेलं आहे. बरीच मोठी पारितोषिक असणारी बरीच मोठी आपण स्पर्धा पाहतोय उरुळी कांचन गावामध्ये. या आधी आपण गाव चॅम्पियनची स्पर्धा बघितलेली आहे. म्हणजे सातत्याने या मैदानावरती आपण पाहतो अनेक मोठमोठ्या स्पर्धा क्रिकेट खेळाडूंच्या भेटीला येत असतात. कुठेतरी ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळावं याच प्रामाणिक हेतून आपण पाहतो कुशालदादा कुंजीर यांच्या माध्यमातून तो प्रयत्न आहे आणि त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि कुठेतरी आपण पाहतो या खेळाडूंचा एक चांगला खेळ संपूर्ण जगाने पाहावा यासाठी आमच्या तुषारदादा कानकाटे यांनी देखील MS लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रेक्षेपण सुरू आहे. चेंडू गगनभेदी गगनचुंबी षटकार. या षटकारानं धावफलकावरती देखील आपण जाऊयात. 37 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा सामन्यातलं चित्र बदललंय. शेवटचे 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धाब्यांची गरज आहे. 17 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. बॅकफुटवर खरं पुढे आला होता, थोडासा पंच केला चेंडू आपण पाहतो. कव्हर मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असताना एक धाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिळालेली आहे. एक धाव आता इथून पुढे खरं तर खूप महत्वाची असणार आहे आणि धावा इथून पुढे सुद्धा सिंगल डबल धावेंनी तुम्ही विजयाचा मार्ग शोधणार आहात. आता तो विजयाचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न तरी देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहे आणि ते प्रयत्नांची परिकष्ट खरं तर तुम्हाला घ्यायची आहे. आज तुम्हाला ताकदीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं खरं तर गरजेचं आहे, परंतु क्रिकेट खेळ हा ताकदीचा नाही. जर ताकदीचा असता तर तुम्हाला 11 पैलवान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले असते. तुम्हाला मनगटाच्या जोरावरती आणि कुठेतरी शांत डोक्यानं क्रिकेट खेळावं लागतं आणि क्रिकेटमध्ये ते सातत्य खूप महत्वाचं असतं. पायाचा एक कलात्मक फटका खेळायचा प्रयत्न होता. पुढे थोडासा पुढे गेला, शफल झाला, थोडासा वाकला फुलंदाज खाली आणि टप्प्याचा अचूक वापर करत त्याला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा होता, परंतु पाहिलं गेलं तर चेंडूला तेवढा वेग नव्हता. म्हणजे बराचसा स्लोअर चेंडू होता. तिथे मात्र मोठा फटका त्याला खेळता आला नाही. एकदा ओ गॅप मोठा आहे, गॅप मोठा आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदणारा चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जाणार आहे. 43 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. शेवटचे 13 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर कधीच हार मानू नका आणि आपल्या जीवनातही कधीच हार मानू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीनं आजपर्यंत रस्त्यात कुणाला विचारलं नाही तो समुद्र किती दूर आहे. म्हणजे त्या नदीनं स्वतःचा मार्ग स्वतः शोधला आणि स्वतः मार्ग शोधत ती स्वतः वाहत राहिली आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळाली. मग आज जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचा यशाचा मार्ग हा तुम्ही स्वतः शोधला पाहिजे. दुसऱ्यांनी जर तुम्हाला यशाचा मार्ग दाखवला तर तिथे चुकण्याची भीती जास्त आहे. आणि स्वतःचा मार्ग तुम्ही जर स्वतः निवडला चुकलात तरी तिथे अनुभव तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे चुकांमधून होतो तो अनुभव असतो. अनुभवातून मिळताना ते सगळ्यात मोठं यश असतं. इथे त्या नदीसारखं तुम्हाला वाहता आलं पाहिजे. स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करता आला पाहिजे. यावेळेचा चेंडू फुलवर लेनचा होता. इथे बॉटम हँडचा वापर केलाय. काढून काढला. एक धाव आपण पाहतो तिथे सहज मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि एक धावेबरोबर धावफलक मात्र पुढे. 45 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धाब्यांची गरज आहे. 11 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. यावेळेचा चेंडू स्लोअर फुल टॉस खाली आला थोडासा. इथे मात्र बॅटवरती चेंडू घेऊ शकला नाही. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. हालात के कंधों पर सिकंदर नहीं गिरते. हालात के कंधों पर सिकंदर नहीं गिरता. टूटा हुआ तारा जमीन पे नहीं गिरता. गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. झेल टिपला आणि फलंदाज बाद. झेल टिपला सीमारेषेवरती आपण पाहतो. दुसरा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मालेगाव क्रिकेट क्लब संघाला बसलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आसिफ मुलानी. आसिफ मुलानी आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कुठेतरी विजयाचा आपण पाहतो विजयाच्या अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न. हो चेंडू आकाशात उंच आकाशात. क्षेत्ररक्षक फार दूरवरती होता. झेल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये केला होता परंतु झेल मात्र होऊ शकला नाही. तिथे आपण पाहतो 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या आणि 2 धाव्यांच्या सायकल धावफलक मात्र पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती आहे. सामन्यातले इक्वेशन पाहूयात. शेवटचे 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. पुन्हा एकदा बराचसा शप्पल झालाय. उंच गेलाय चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडू पर्यंत येईल. ओ झेल सुटला. कुठेतरी श्वास रोखून धरला होता सगळ्यांनी. कारण ज्या वेगानं आपण पाहतो की क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत होता आणि इथे काही चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि या चुका तुम्हाला बॅकफुटवरती घेऊन जाणार आहेत. खरं तर एक चूक खूप महागात पडणार आहे. आपण पाहतो इथे जिथे जेल सुटल्यानंतर 2 त्या अगोदर काढल्या होत्या. पुन्हा खराब पिके आली. पुन्हा 2 काढल्या आणि अशा 4 धावा इथे आल्यात आणि सामन्यातलं समीकरण आता पुन्हा एकदा 4 धाव्यानं बदललं. शेवटचे 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. खरं तर बराचसा दूरवरून संघ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. मालेगाव क्रिकेट क्लब अनेक दर्जेदार खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. फलंदाजी करत असताना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असताना देखील एक कमालीचा खेळ त्यांनी दाखवला आणि कुठेतरी आता सामन्यावरची पकड त्यांनी मजबूत केलेली आहे. यावेळेचा चेंडू पाहायचं इथे वाईट यॉर्कर आपण त्याला म्हणू तो चेंडू होता. खरं तर एक चांगला फटका आपण पाहिला डीप पॉइंट मध्ये. तिथे पाहतो आपण 2 धावा सहज मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या. सॉरी एकच घेतली आणि 1 धावेच्या सायकल आपण पाहतो. धावफलकावरती वाढ होईल. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असणारा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल आणि पाहायचं आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल.
षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज सज्ज होणार आहे विनोद साठे. विनोद साठेच्या हातामध्ये 5 चेंडू दिलेला आहे. काही गोलंदाज या षटकामध्ये असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. खरं प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अजूनही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आदमी कितना भी छोटा हो या आदमी कितना भी बड़ा हो, आदमी कितना भी छोटा हो या आदमी कितना भी बड़ा हो, खुद का खुद अंदाजा कभी नहीं होता. फूल कली से बाहर निकलने से पहले ताजा नहीं होता. आप कोशिश करते रहो, मुकद्दर का दरवाजा हमेशा के लिए कभी बंद नहीं होता. इथे नशीबही तुम्हाला साथ देईल, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमची मानसिकता जिंकण्याची असेल तर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतात. फक्त त्यासाठी प्रयत्न प्रामाणिक असणं गरजेचं आहे. यावेळेस चेंडू आकाशात उंच गेलाय, क्षेत्ररक्षक समोर, झेल टिपला आणि फलंदाज बाद. सामन्यातलं इक्वेशन पलटलं गेले. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. खरं तर एक मोठा फटका सामन्याचं वाटोळं करणार आहे. तर प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवरती प्रेशराईज करणार आहे. पाहायचंय या सामन्यात भवितव्य काय आहे. खरं तर एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. शेवटच्या षटकापर्यंत आलाय. आता पाहायचंय शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल का. सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा सामन्याकडे आता वळलेल्यात. कारण एक रंगतदार सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो साकारला गेलेला आहे. पुन्हा एकदा उंच आकाशात चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, ओ झेल होऊ शकला नाही. झेल सुटला, तिथे चूक झाली आणि त्याच्या मोबदला 2 धावा मिळाल्या. इथे तुम्ही चुकाल ना, खरं तर क्रिकेट आहे, इथे चुकीला माफी नाही. इथे तुमच्याकडून झेलही सुटला, तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय ते फलंदाजांनी पळून घेतल्या आणि 2 धाबींना आपण पाहतो. सामन्यातलं इक्वेशन पुन्हा पालटलंय. 4 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. ओ यावेळेस बराचसा शप्पल, डायरेक्ट एस्टनचा वेध घेणारा चेंडू, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. सामन्यातलं समीकरण पुन्हा या विकेटनं बदललं जाईल. पुन्हा एकदा सामन्यात रंगत मात्र आता वाढत चाललेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तन्वीर शेख. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. पाहिजे इथे निर्माण डेव्हलपर सुरुळी कांचन संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय सामन्यात. आणि पाहिजे आता खरं तर पुन्हा एक रंगत सामन्यात मैदानाच्या आतमध्ये खऱ्या तर वाढली गेलेली आहे. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठ के क्या आसमान देखता है. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता सुरू आहेत. ते विजयासाठी प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहेत. आज जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम तुम्हाला सोबत ठेवावा लागणार आहे. आणि तो आत्मविश्वास कुठेतरी आता गोलंदाजाचा वाढलेला आहे. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तो फलंदाज त्यानं बाद केलेला आहे. अंगावरती येणारा चेंडू आपण पाहतो, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेत रूपांतर होतंय का पाहणं गरजेचं असेल. आणि थांबवलं इथे फलंदाजाला. मिळाली 1 धाव. सामन्यातलं इक्वेशन बदललं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल, याची नोंद दोन्ही संघनायकांनी घ्या. पाहायचे अजूनपर्यंत तरी सामन्यात मला वाटतं झालेलं आहे. पहिल्या दिवशी सुपर ओव्हर मध्ये सामना आपण पाहिलेला आहे.
परंतु आज शेवटच्या आणि चौथ्या दिवसामध्ये उद्या मात्र फायनल्स आणि अंतिमचा दिवस आहे. उद्या अनेक चांगल्या लढती, अनेक मोठमोठाले खेळाडू, अनेक आयकॉन खेळाडू तुम्हाला याच उरुळी कांचनच्या भूमीमध्ये पाहायला मिळतील. याच मैदानावरती आपण उद्या फायनल्स आणि अंतिमचा सामना, अंतिमचा दिवस पाहणार आहोत. परंतु या सामन्यामध्ये आता काय होणार, शेवटचे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. थोडासा क्षेत्ररक्षण, थोडासा बदल आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. तर हा चेंडू बराचसा महत्वाचा ठरणार आहे आणि पाहायचंय आता काय स्ट्रॅटर्जी, काय प्लॅनिंग आता मैदानाच्या आतमध्ये आखलं गेलेलं आहे. मृत चेंडू, डेड चेंडूची घोषणा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांनी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा दबाव तो प्रेशर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता थोडासा निर्माण झालाय आणि मैदानही बराचसा वेळ शांत आपण पाहतोय झालेला आहे. सगळ्याच्या नजर आपण पाहतोय इथे नक्कीच सामन्याकडे लागल्यात. याच बरोबर षटकारानं सामना संपवला आणि सामना जिंकला. माळेगाव क्रिकेट क्लब संघानं सामना जिंकला.